मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं स्वागत आहे योजना करू या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीक विमा हा जमा होणार आहे आणि दुपारी 4 वाजता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा. संपूर्ण बातमी जाणून घेऊ. एकंदरीत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल बातम्या होत आहेत. नेमकं खरंच हे जो पीक विमा आहे तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे का? संपूर्ण बातमी जाणून घेण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनला ऑल प्रेस करून आपल्या ज्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. तसेच आपल्याला 50+ बिझनेस आयडिया शेतीसोबत करायच्या असतील, काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF म्हणून एक लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आपल्याला ती संपूर्ण माहिती भेटेल. दुसरं म्हणजे आपल्या चॅनलच्या बायोमध्ये सुद्धा लिंक आहे, तिथे सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता. आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे. ही अधिकृत वेबसाईट आहे, आपण पाहू शकता. अशा पद्धतीने ही अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे. इथं आपण पाहिलं तर आपण 2025चा पीक विमा भरला असेल. आता 2023 चा जो पीक विमा आहे तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे. पण ते येण्यासाठी मित्रांनो आपल्याला तेव्हा निकष थोडे फार चांगले होते, पण यावेळेस 2025मध्ये जे निकष आहेत ते थोडे बदलल्यामुळं शेतकरी बांधवांना नेमकं समजत नाही की जे क्रॉप इन्शुरन्स आहे तो कधी मिळणार, म्हणजे पीक विमा कधी मिळणार या संदर्भात आपण माहिती पाहूतच. पण 2025मध्ये म्हणजे आताचा जो पीक विमा आहे त्यासाठी आपल्याला पैसे भरावे लागले होते. पण 2024मध्ये आपल्याला पाहिलं तर रुपयामध्येच फक्त आपल्याला जो पीक विमा आहे तो आपल्याला भरता येणार होता. पण आता निकष बदलल्यामुळं आपल्याला पैसेसुद्धा भरलेले आहेत सर्व शेतकरी बांधवांनी. आणि हे पीक विमा जो आहे तो आता येणार आहे का, तर लवकरच जमा होणार आहे. आणि 2023चा जो पीक विमा आहे तोच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे. आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई लवकरात लवकर यायला पाहिजे. आणि ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर झालाच पाहिजे. आणि सरसकट मदत ही शेतकरी बांधवांना झालीच पाहिजे, कारण की अत्यंत परिस्थिती जी आहे ती फार गंभीर बनलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक मदत ही लवकरात लवकर भेटायला पाहिजे, हीच अपेक्षा करतो. धन्यवाद. जय शिवराय. दुसरं म्हणजे 50+ बिझनेस आयडिया आणि सरकारी योजनेची माहिती परिपूर्ण पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. धन्यवाद.